नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मुंबईच्या धावपळीतून थोडा ब्रेक घेऊन आम्ही एका छान प्रवासाला निघालो होतो. दहिसरवरून थेट शेलूला. गर्दी आणि धाकधूक होती, पण तरीही प्रवासाचा आनंद घेतला. या प्रवासातले काही खास क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर माझ्यासोबत असेच राहा, पुढे बघत आहे. शेलूजवळ आम्ही एका विशेष ठिकाणी भेट दिली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर स्मारक तयार करण्यात आले आहे. महाराजांचा अफजल खानांचा वध, दरबार आणि लढाईवरचे प्रसंग स्कल्पचरमधून दाखवले आहेत. हे पाहून खूपच प्रेरणा मिळाली. स्मारकाजवळचा तलाव आणि निसर्गरम्य परिसर तर खूपच अप्रतिम आहे. I like what? या ठिकाणी आपण आलो आहे. तलाव दिसतं आपल्याला. नेरळमध्ये आहे सध्या. मला दाखवतो मी लोकेशन. आम्ही उतरलो इथून शेलूमधून आम्ही सरांसोबत आलो इथे. व्ह्यू मस्त आहे यार. काय व्ह्यू एकदम एक नंबर कडक व्ह्यू आहे. तुम्ही या कधीतरी इथे व्हिजिट करा. मस्त महाराजांचा किल्ला टाईप बनवला आहे इथे. तुम्हाला दाखवतो मी. आम्ही शेतो इथे. या व्ह्यूचं असं महत्त्व आहे की तो आहे अफजल खान आणि शिवाजी महाराज त्यांचा वध करताना दिसतात आपल्याला. तर मी तुम्हाला स्टोरी सांगेल याची काय आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे सगळं बघून घ्या. एकदम मस्त नेरळमध्ये एकदम छान एकदम असं बनवलेलं आहे. एक शिवाजी महाराजांची स्मृती म्हणून आपण बघू शकता. तर त्या नेरूळमध्ये म्हणजे सेलूमध्ये होतो आम्ही बाईक राईड करत करत तिथे आलेलो आहे. शिवाजी महाराजांचा दरबार कसा लागत होता, म्हणजे त्यांचे अंगरक्षक वगैरे सगळे, म्हणजे जे असिस्टंट वगैरे सगळे जे असतात ते तुम्हाला दिसेल. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, एकदम छानपैकी उभारलेलं आहे. हे बघा, हे शिवाजी महाराज आणि एकदम ओरिजिनल आहे सगळं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बनवलेलं आहे. एकदम असं छान, खूप आवडलं मला. एक स्मृती म्हणून गार्डन बनवलेलं आहे. अजून तुम्ही हे सुद्धा बघू शकता. आणि गाईज, जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा. आमच्यासारख्या छोट्या क्रिएटरला जरा तुमचा सपोर्ट दाखवा. आता स्टार्ट केला आहे. तर बघा एक सध्या den Kaiser ist ja ein bisschen. म्हणजे जातो माझ्या लोकेशनवर. बरं, हा असं स्मारक बनवलेलं आहे. नेरळमध्ये सध्या आपण व्ह्यू बघू शकता. स्मारक आहे ते शिवाजी महाराजांचं. अजून मला वाटतं हे पूर्ण बनलेलं नाही आहे. परत एकदा व्हिजिट करूया. तर गाईज, म्हणजे आपण नाश्ता वगैरे केला आता. वडापाव घेतला आता इथे. फिरून झाल्यावर आम्ही वडापावचा मनसोक्त आनंद घेतला. सरांनी आम्हाला स्टेशनवर सोडलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सरांना बाय बोललो आणि निघालो. परतीच्या प्रवासाला पुन्हा गर्दी मिळाली, पण या सुंदर आठवणीने
थकवा घालवला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.